भोंदू अशोक खरात, संगमनेरचा राजेंद्र गडगे यांची प्रकरणं ताजी असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी एका भोंदूला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहे. खरं तर श्रीरामपूर तालुक्यातल्या बेलापूर जवळ तो सगळा आपला हा आश्रम चालवत होता आणि दावल मालिक बाबा न्यास या नावाने इथे सगळा हा आश्रम चालवला जायचा. या ठिकाणी विशेषतः गुरुवारी जो आहे तो मोठा दरबार याचा भरायचा आणि इतर दिवशी देखील लोक त्याच्याकडे विविध पूजापाठ करण्यासाठी या ठिकाणी यायचे आणि तो जो आहे गणेश शिंदे हा आपल्या या ठिकाणी आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर अशा पद्धतीने त्याचा हा सगळा दरबार इथे भरलेला आपण बघू शकतो. हे जे साहित्य आहे, पूजेचं साहित्य आहे, यासोबतच विविध या ठिकाणी खिळ्यांच्या चपला, यासोबतच जे विविध बाबा जे आहेत, जे आपलं तंत्रमंत्र करण्यासाठी काही साहित्य वापरतात, मोरपंख असतील किंवा इतर त्यांचं जे साहित्य आहे, हे सगळं आपल्याला इथं असलेलं बघायला मिळते. आणि ह्याच खोलीमध्ये जे आहे तो पूर्ण दरबार भरवला जायचा आणि याच ठिकाणी अनेक भक्त यायचे आणि या ठिकाणी या बाबाकडे आपलं जे आहे ते गाऱ्हाणं मांडायचं आणि हा देखील विविध उपाय त्यांना या ठिकाणी सांगत असायचा. खरं तर गणेश शिंदे जे आहे ते गेल्या 10 वर्षांपासून सगळा हा दरबार चालवत असल्याची माहिती समोर आलेली आहे. तत्पूर्वी तो बेलापूर परिसरामध्ये हमालीचे देखील काम करायचा आणि त्यानंतर त्यांनी खरं तर या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि अनेक भक्त जे आहेत त्याच्याकडं येऊ लागले. विशेषतः या श्रीरामपूर परिसरामध्ये मोठा भक्त परिवार त्याचा असल्याचं बघायला मिळत आहे. तर जिल्ह्यातून देखील अनेक लोक त्याच्याकडे येत होते. विशेषतः तरुणांचा देखील मोठा भरणा या बाबाकडे आपल्या समस्या घेऊन येत होता, अशी माहिती देखील आता समोर आलेली आहे. आणि एका महिलेने या गणेश शिंदेच्या विरोधात जी आहे तक्रार केलेली आहे की 3 वर्ष जे आहेत ते या शिंदेंनी जे आहेत तिच्यावरती अत्याचार केला. तिच्याकडून जवळपास आजार बरे करण्याच्या नावाने 18 ते 20 लाख रुपये उकळल्याचं देखील या तक्रारीत म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आता श्रीरामपूर पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यासह या ठिकाणी महिला अत्याचाराचा गुन्हा देखील त्याच्यावरती दाखल केलेला आहे. आणि त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे. कारण अशा पद्धतीने जे आहे दरबार चालवून या ठिकाणी भक्तांची फसवणूक केल्याचे गुन्हे जे आहेत ते वारंवार या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यामुळे आता एकीकडे भोंदू जो आहे अशोक खरात त्याचं प्रकरण मोठं ताजं आहे, ते देखील प्रकरण अद्याप सुरू आहे, त्यातही नवीन नवीन खुलासे होत आहेत. दुसरीकडे संगमनेरचा जो आहे राजेंद्र गडगे याच्या प्रकरणात देखील दररोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. आता आणखी एका गणेश शिंदे नामक व्यक्तीवर या ठिकाणी कारवाई झालेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये किंवा ही जी सगळी प्रकरणं समोर येत आहेत यात पोलीस तपासात आणखी काय काय खुलासे होतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, श्रीरामपूर, अहिल्यानगर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.